काल मी सांगितलं होतं, एक दिवस असा आला होता, की जवळ-जवळ कंटेंट क्रिएशन सोडणार होते. तर आज तो दिवस सांगते, कारण त्या दिवशी मला खरंच वाटलं होतं, कदाचित हे माझ्यासाठी नाही. त्या दिवशी मी खूप एफर्ट घेऊन व्हिडिओ बनवला होता, लाइटिंग सेट केली, मल्टिपल टेक्स घेतले, एडिटिंगसाठी खूप टाइम दिला, कॅप्शन पण खूप विचार करून लिहिलं. मला खरंच वाटत होतं, हा व्हिडिओ नक्की चांगला परफॉर्म करणार. व्हिडिओ अपलोड केल्यावर मी फोन हातात घेऊन बसले, रिफ्रेश. प्रत्येक 2 ते 3 मिनिटांनी प्रोफाईल चेक करत होते, पण व्ह्यूज काही वाढतच नव्हते. उलट मला एक गोष्ट दिसली, फॉलोअर कमी होत होते. त्या क्षणी मनात खूप प्रश्न येत होते. मी बोरिंग आहे का? योग्य नाही का? लोकांना माझं कंटेंट आवडत नाही का? खरं सांगू, जर तुम्ही कधी काही नवीन सुरू केलं असेल, Instagram, YouTube, बिझनेस काहीही, तर कदाचित तुम्हालाही असं मुवमेंट आलाच असेल, जिथे वाटतं आपण खरोखर योग्य करतोय का? मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. त्या दिवशी मी फोन बाजूला ठेवला आणि खरंच सांगते, खूप सॅड झाले, कारण मी खूप एफर्ट घेत होते, पण रिझल्ट दिसत नव्हता. आणि कधी-कधी ना, जेव्हा आपल्याला सपोर्ट कमी मिळतो, तेव्हा डाऊट स्वतःवरच येतो. पण एक गोष्ट मी आजही क्लिअर सांगते, मी अजून सक्सेसफुल क्रिएटर नाही. मी अजूनही शिकते, आजही मिस्टेक करते, पण कदाचित हाच जर्नीचा पार्ट असतो. आणि मग मी सॅड होऊन शांत बसले होते, तेवढ्यात फोनवर एक नोटिफिकेशन आलं. तो मेसेज वाचून माझा सगळा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलला. त्या मेसेजमध्ये असं काय लिहिलेलं होतं, ज्यामुळे मला पुन्हा मोटिवेशन मिळालं, हे मी पुढच्या पार्टमध्ये सांगणार आहे. जर तुम्हालाही माझ्या या रिअल क्रिएटर जर्नीचे पार्ट बघायचे असतील, तर पेजला आत्ताच फॉलो करा. बाय बाय. आय विल सी यू इन माय नेक्स्ट डे.